निवडणुका आणि आचारसंहितामुळे विकास कामांना काहीसा विलंब झालाय। मात्र आता प्रलंबित कामे पूर्ण करून विकासाला गती देण्यावर भर देणार असल्याचं मत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। गेल्या वर्षभरात निवडणुका आणि आचारसंहितामुळे वेळ गेला असला तरी आता विकास कामांची उणीव भरून काढण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलंय। लोकशाही पद्धतीने कारभार करणे आणि संविधानाच्या मूल्यांचं जतन करणं हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान खासदार निधीतून सोलापूर शहरातील अरविंद थांब परिसरात सुमारे 10 लाख रुपये खर्चून कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय, तर स्थानिक नागरिकांनी या कामाचं स्वागत केलंय। निवडणुकांनंतर विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत लोकशाही मूल्यांवर आधारित कारभार करण्याची भूमिका प्रणिती शिंदे यांनी पुन्हा अधोरेखित केली। आता आगामी काळात या विकास कामाची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या 10 लाखाच्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत। आदरणीय चेतन भाऊ नरोटेजी, आदरणीय शिवाजी सुरवसेजी आणि उपस्थित अवंतीनगरमध्ये राहणारे सर्व माझे ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या रस्त्याचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते। आणि शहरामधलं हे मला असं वाटतं, कारण का मागचं वर्ष हे पूर्ण आचारसंहितेमध्ये गेलं आणि म्हणून आता कामं आपण सुरू करतोय। तर हे पहिल्या 10 पैकी हे प्रथम मला असं वाटतं काम आहे जे आपण अवंतीनगरमध्ये घेतलं। हा मतदारसंघ आधी जेव्हा मी आमदार होती तेव्हा शहर उत्तर आणि शहर दक्षिण हे नव्हतं माझ्या मतदारसंघात, पण आता मी दिलखुलासपणे कुठेही काम करू शकते सुरवसेजी। मला कोणावर अवलंबून राहायची गरज तशी नाही आहे आणि ह्या निमित्ताने संपर्क पण वाढतो। आणि शहर उत्तरमध्ये अनेक ठिकाणी मला असं उणीव होती, कोणी येत नव्हतं, काम करत नव्हतं आणि म्हणून आपण ती उणीव नक्कीच येणाऱ्या दिवसात भरून काढूया। अजून पण कुठे कुठे काही असेल तर नक्की सांगा, मी आपल्या सेवेसाठी हजर आहे। तेच आमची तत्व आहे, तीच आमची प्रथा आहे, तीच आमची परंपरा आहे। लोकशाही पद्धतीने आम्ही काम करतो आणि संविधान वाचवण्याचा दृढ निर्णय घेऊनच आपण राजकारणात आलो। आज खूप कमी लोक आहेत जे लोकशाही वाचवण्याचं काम करत आहेत किंवा संविधान वाचवण्याचं काम करत आहेत। लोकशाही म्हणजे तुमच्याकडून घेतलेली ताकद तुम्हाला परत देणं, हीच लोकशाही आहे। आणि ती मागच्या 5-10 वर्ष कुठेतरी ढासळते का काय हा प्रश्न निर्माण होतो। आणि सगळं धुळ्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। अमळनेरवरून सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हलला भीषण अपघात झालाय। धक्कादायक बाब म्हणजे बस चालक पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होता आणि याच नशेत त्यांनी प्रवाशाचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप आता प्रवाशांनी केलाय। रात्रीच्या सुमारास अमळनेर येथे सुरतकडून निघालेली शिवराणा ट्रॅव्हलची बस क्रमांक JJ05 BX 2400चा भीषण अपघात झाला। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, ज्याच्यामुळे त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झालं नाही। मात्र देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय प्रवाशांना आला। रात्रीच्या वेळी अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत बस चालवणाऱ्या चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। अपघातानंतर प्रवाशांनी घटनास्थळी मोठा गोंधळ घातला असून अशा मद्यधुंद चालकावर पोलिसांनी कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे। पाहूयात या अपघातानंतर प्रवाशांना कशा प्रकारे आपला संताप व्यक्त केलाय। शिवराणा ड्रायव्हरने खाली गाडी नेलेली आहे। मालकला फोन लावला की राजपूतला, तो सांगतोय तुमचेच घरचे का असं तसं शिवीगाळ करतो होतो आम्हाला। आम्ही सांगतो त्यांना इथे पॅसेंजरला लागलेलं आहे बुवा, व्यवस्थित लक्ष ठेव, ते पण ठेवत नाही। तो वरून शिवीगाळ करतो होतो आम्हाला, तुम्हाला बसायचं असेल तर बसा, आमच्या गाडीत कशाला बसता असं तसं। आता या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीवर आणि त्या मद्यधुंद चालकावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।